अकोट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी निखिल राऊत यांचा मनमानी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। राऊत हे अकोला येथून अपडाऊन करीत असतात। कार्यालयामध्ये सतत गैरहजर असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही। कर्मचारी मनाप्रमाणे दुपारी कार्यालयामध्ये येतात आणि लवकरच निघून जातात। शहरात ठिकठिकाणी असलेल्या लिकेजमुळे पाण्याची होणारी नासाडी व पिण्याच्या पाण्याचा गढूळ पाणी पुरवठा या समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कार्यालयात मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यामध्ये दुर्गंधी व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने प्रभागातील सर्व संतप्त नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर तक्रार देण्याकरिता आले असता कार्यालयातील एकही कर्मचारी हजर नसल्याने त्यांनी खासगी कर्मचाऱ्याला निवेदन दिले। निवेदनात म्हटल्याप्रमाणे पिण्याच्या पाईपलाईनमधून दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे। आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा आम्हाला मिळवून द्यावा। आमच्या परिसरात रोगराई पसरल्यास आपणच जबाबदार असाल असे निवेदनातून म्हटले आहे। अकोट शहरामध्ये सिंधी कॅम्प परिसर, आंबोडा वेस, अंजनगाव रोड, शिवाजी विद्यालया बाजूला, सन सिटी अकोला रोड अशा अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून नासाडी होत आहे। अकोट ते हरिसाल राज्य मार्गावर मागील 2 महिन्यांपासून असलेल्या लिकेजची दुरुस्ती सुद्धा अद्याप झालेली नसल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोला यांनी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची अकोट येथून उचलबांगडी करावी। नागरिकांच्या समस्या सोडविणारा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी अकोट शहरातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे। अजिंक्य भारत न्यूज करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। मैं बदरुद्दीन अमीनुद्दीन प्रभाग क्रमांक 12 में रहता हूँ और हमारा मसला ये है कि हम ये वाटर सप्लाई में पानी लेके आए गरुड़, ये पूरे मोहल्ले का, जैसे हम चौहानगन्ने स्कूल के ये बाजू की गली और ये बाजू की गली, दोनों गली में ये पानी का प्रॉब्लम है। ये भी तो कम गरुड़ पानी है, मेरे घर को जो पानी आता है वो इससे भी ज़्यादा गंदा आता और बदबूदार आता हो, और वो पानी को हम कम से कम 20-25 मिनट ऐसे बहाते, उसके बाद पीने का पानी भरते। अगर ये पानी पीने के लिए भर ले तो घर में सब बच्चे बीमार गिर जाएंगे, घर के सब लोग बीमार गिर जाएंगे। तो हम ये कंप्लेंट करने को आए, तो यहाँ जब भी आते तो साहब की मुलाकात हमारी होती नहीं। और अभी भी हमने ये कंप्लेंट दी है तो ये साहब यहाँ पर है ही नहीं। उनका जो इंचार्ज है उसके पास में हमने ये कंप्लेंट दे दी है, उनसे ये ओसी ले लिए। अब देखते हैं कि साहब ही इसमें आगे की कार्रवाई क्या करते, उसके बाद आगे बढ़ेंगे। हम अकोला में कार्रवाई करेंगे, आमदार को देंगे, खासदार को देंगे कंप्लेंट। इन्होंने कर दिया तो ठीक, नहीं करे तो फिर अब आगे कार्रवाई करना पड़ेगा। वसुली अकोट शहरमध्ये वसुली चालू आहे। अकोट शहरात तुमचा नेमकं आमचे 4 टीमा आहेत, 4 टीमा वसुली करून राहिलेल्या आहेत। त्याच्यासोबत गेलेल्या आहेत। उपविभागीय अधिकारी कुठे आहेत? राऊत साहेब पूर्ण वसुलीचे पथक आहेत, पण राऊत साहेब इथं नाही आहेत। आणि त्यांचं नेमकं यांच्या तुम्ही सांगा, तुमची भेट झाली का त्यांच्याकडे? नाही, मी जेव्हा इथं आलेलो त्यांची भेट झाली नाही। तर हे जेव्हा आले त्यावेळेस राऊत साहेब वसुलीलाच गेलेले आहेत। वसुलीशिवाय दुसरं कामच नाही का? बस वसुली करते आता मार्च एंडिंगला वसुली लागेल ना। मार्च एंडिंग 1-2 महिने आहे अजून। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।